नमस्कार, मी अनु. तर आपलं स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलवरती. तर पाहू शकता आज आपण मसाला चिकन सँडविच बनवत आहोत. एकदा नक्की ट्राय करून बघा. खरंच खूप खूप चविष्ट आणि म्हणजे जिभेवरती चव रेंगाळत राहील एवढं टेस्टी हे चिकन सँडविच, मसाला चिकन सँडविच आपण बनवणार आहोत. तर पाहूयात आपण यासाठी कोणकोणतं साहित्य आपल्याला हवं आहे ते. तर पाहू शकता, एक कांदा घेतलेला आहे, कोथिंबीर, मिरची एक कट करून घेतलेली आहे, टमाटा एक घेतलेला आहे, अद्रक आणि लसूण ठेचून घेतलेला आहे. आता अर्ध अंड सुद्धा मी घेतलेला आहे, म्हणजे अर्ध असं कापून घेऊ शकत नाही, तर अर्ध अंड आहे त्यामध्ये. आणि आपल्याला अर्धी वाटी चिकन घ्यायची आहे. तर तुम्ही वाटल्यास चिकन जेवढं आहे तेवढा कांदा कट करून घेतलात, त्याच प्रमाणानुसार टमाटा कट करून घेतलात तरीही चालेल, जर तुम्हाला जास्त चिकन हवं असेल तर. तर आता पाहू शकता, एक मिरची आहे ती सुद्धा आपण ऍड केलेली आहे, आणि कोथिंबीर आणि कांदा सुद्धा आपण ऍड केलेला आहे. आता हा व्यवस्थित असा आपण तेलामध्ये परतून घेऊया, अगदी ब्राउनिश होईपर्यंत. हे सगळे इन्ग्रेडियंट्स आहेत ते आपण व्यवस्थितपणे परतून घ्यायचे आहेत. तर आता मीठ टाकूया. चवीनुसार आपल्याला मीठ ऍड करायचं आहे. आणि त्यानंतर आपण अद्रक लसूण घेतलेला आहे. तर अद्रक लसूण ठेचून घ्यायचं आहे किंवा बारीक स्लाइस कट करून घेतले तर अगदी बारीक बारीक असं कट करून घेतलं तरीही चालेल. आता ते सुद्धा आपण तेलामध्ये व्यवस्थित असं परतून घेऊया. आणि छान असा हा कांदा ब्राउनिश होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर कांद्याची आता भाजणी झालेली आहे व्यवस्थितपणे. तर आता आपण यावेळी अर्धा वाटी जे चिकन घेतलेलं आहे ते चिकन आपण ऍड करत आहोत. क्वांटिटी म्हणत असाल तर तुम्ही जेवढं चिकन आहे तेवढंच तुम्ही टमाटा आणि कांदा घेतला तरीही चालेल. या पद्धतीने खरंच नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला खूप आवडेल हे चिकन सँडविच, मसाला चिकन सँडविच. तर आता आपण लाल तिखट ऍड करूया. आता ते चवीनुसार ऍड करायचं आहे. आता मी हे माझं तिखट थोडंसं जास्त तिखट आहे त्यामुळे अर्धा चमचा ऍड केलेला आहे. आणि व्यवस्थित असं या लाल मसाल्यामध्ये सुद्धा आपण हे चिकन परतून घेऊयात. आपण पाण्याचा अजिबात अजून वापर केलेला नाही आहे. आता पाण्याचा वापर करण्याची आवश्यकताही नाहीये. आता टमाटा आपण ऍड केलेला आहोत, तर टमाट्यामध्ये थोडंसं पाणी असतं, तर त्यामुळे छान असं आपल्या या चिकनला पाणी सुटतं. आणि आपल्याला या टमाट्यामध्येच हे चिकन वाफवून घ्यायचं आहे. आता पाहू शकता, आपण हा टमाटा सुद्धा व्यवस्थितपणे परतून घेऊयात या चिकनमध्ये. आता आपण हे बंद करून ठेवूया. एक 5 मिनिट आपल्याला बंद करून ठेवायचं आहे कढई. आता आपण पाहू शकता, ब्रेड घेतलेला आहे, वेव्सचा ब्रेड घेतलेला आहे. तुम्हाला हवा असल्यास तुम्ही कोणताही ब्रेड यूज करू शकता. आता आपण जे अंड घेतलेलं आहे ते अंड सुद्धा आपण प्लेटमध्ये काढून घेऊयात, म्हणजे आपल्याला ब्रेड यामध्ये व्यवस्थितपणे बुडवता येईल. आता मीठ घातलेलं आहे चिमूटभर, आणि फक्त मिठामध्ये आपल्याला छान असं फेटून घ्यायचं आहे अंड. आता अर्ध अंड माझ्याकडे होतं, तर ते अर्ध अंड आपण ऍड करत आहोत. वाटल्यास तुम्हाला पूर्ण तुम्ही ब्रेड जरी डीप केलात तरीही चालेल अंड्यामध्ये. आता आपला चिकन जे आहे ते मी थोडंसं पाहिलं तर थोडंसं अजून शिजायला हवं, म्हणून मी परत थोडा वेळ झाकण लावून ठेवलेलं आहे वाफवायला. आणि थोडंसं जर तुम्हाला वाटत असेल चिकन शिजलेलं नाही, तर अगदी पाण्याचा फक्त हबका मारायचा आहे आपल्याला, जास्त पाणी ऍड करायचं नाहीये. आणि पाहू शकता, थोडंसं अजून कच्चं आहे. थोडासा पाण्याचा हबका मारला तर आपलं चिकन रेडी आहे. 1-2 मिनिट मी परत वाफवून घेतलेलं आहे. आणि आता आपण हे ब्रेड जे आहे ते ब्रेडवरती हे चिकन जो आपण मसाला बनवला आहे
तर तो असा ब्रेडवरती ठेवून द्यायचा आहे व्यवस्थितपणे आणि त्याच्यानंतर वरतून आपण दुसरा ब्रेड व्यवस्थितपणे असा ठेवून द्यायचा आणि कडा दाबून घ्यायचे आहेत आपल्याला. बस कडा दाबायच्या आहेत, मध्ये अजिबात दाबायचं नाही, साईडने दाबायचं. आणि मग या कडा ज्या आहेत त्या अंड्यामध्ये अशा बुडवून घ्यायच्या आहेत. ऍक्च्युली चिकन बाहेर येण्याची शक्यता असते, तेव्हा व्यवस्थित हळूवारपणे करायचं, नाही तर सरळ चमच्याच्या सहाय्याने तुम्ही कडांना फक्त हे अंड असं जे आहे आपल्याकडे तर ते अंड असं चमच्याच्या सहाय्याने सोडू शकता. काही गरज नाही असं कडा एकदम हे करायची. तर पाहू शकता आता आपण अंड सुद्धा लावून घेतलेलं आहे कडांना. आता दुसरा सुद्धा ब्रेड घेऊयात आणि त्यामध्ये सुद्धा हा चिकन मसाला जो आहे आपला तो भरून घेऊयात. खूपच यम्मी आणि टेस्टी असं आहे, खरंच खूपच चवदार असं हे चिकन सँडविच आहे, तुम्हाला खूप आवडेल. आणि आता परत आपण अंड्यामध्ये हे डिप करून घेऊयात थोडंसं कडा. तुम्हाला वाटल्यास तुम्ही चमच्याने सुद्धा सोडू शकता जर त्याच्यातून चिकनचे पीसेस किंवा मसाला जो आहे तो बाहेर येत असेल तर. आता तवा गरम केलेला आहे आणि तव्यावरती आपण तेल ऍड केलेलं आहे, एक छोटा चमचा तेल ऍड केलेला आहे. आणि मग मी हे चिकन सँडविच जे आहे आपलं मसाला चिकन सँडविच यावरती ठेवलेलं आहे तव्यावरती. आणि आता गॅस मीडियम करून आपल्याला व्यवस्थित ब्राउनिश होईपर्यंत हा ब्रेड सुद्धा भाजून घ्यायचा आहे दोन्ही साईडने. आणि पाहू शकता आपला मस्त असा हा ब्रेड व्यवस्थितपणे रोस्ट झालेला आहे. आता दुसरा ब्रेड सुद्धा आपण त्याच पद्धतीने रोस्ट करून घेऊयात. दिसायला खूपच सुंदर दिसत आहे, अगदी टेम्पटिंग दिसत आहे. आणि जेवढं दिसायला सुंदर आहे हे मसाला चिकन सँडविच तेवढंच खायला अतिशय टेस्टी आहे. माझ्या मुलीला तर खूप 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 आवडलं. आणि आता थोडंसं गार्निश करूया. कट करून घ्यायचं आहे, वाटल्यास तुम्ही कट करू शकता किंवा कट न करता तरी असंच खाल्लं तरीही चालेल. आणि तयार आहे आपलं मसाला चिकन सँडविच. जर तुम्हाला माझा व्हिडिओ थोडासा जरी आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि नक्की हे सँडविच ट्राय करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा की कसं झालं आहे तुमचं चिकन सँडविच. आणि थँक्यू माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल. धन्यवाद, मनापासून आभार.